असं म्हणतात, म्हणजे मी ऐकलंय, तुम्हीही सगळ्यांनी ऐकलं असेल, की एखाद्याला चांगलं चुंगलं खाऊ घातलं, की त्याच्या हृदयाचा रस्ता आपल्याला मिळतो. म्हणजे जर एखाद्याच्या हृदयापर्यंत पोचायचं, तर त्याला छान आवडीचं चांगलं चुंगलं खायला घालायचं. हे अर्थात वाक्य वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, पण आज आपण त्याच खाण्यापिण्याविषयी आणि तेच खाणं-पिणं कसं आरोग्याशी निगडीत आहे, कसं थेट हृदयाशी जोडलं गेलेलं आहे, या सगळ्याविषयी बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्थात तुमची जर काही बाजू असेल, तुमचे जर काही व्ह्यू पॉईंट्स असतील, तुमचं यातलं काही नॉलेज असेल, तुम्ही ते कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सुद्धा पोचवा. तर आज बोलूया आपण आरोग्याविषयी. आपलं सगळ्यांचंच आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, म्हणजे फक्त मुंबईत राहणाऱ्या लोकांचं नव्हे, तर मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचं, नोकरी करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या, कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या, इतकंच काय, तर घरामध्ये सुद्धा दिवसभर काम करणाऱ्या कुठल्याही गृहिणी किंवा पुरुषाविषयी आपण बोलणार आहोत, त्याच्या आरोग्याविषयी आपण बोलणार आहोत. तर या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण अनेकदा स्वतःकडे दुर्लक्षच करतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्या अवेळी अरबट-चरबट खाण्याच्या सवयी, व्यायाम आपण त्यात करत नाही आणि त्यात आपल्याला असलेली व्यसनं, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतोय आणि त्याचा थेट परिणाम हा हृदयविकाराचा झटका येणं, हृदय अचानक बंद पडणं, अशा प्रकारच्या घटनांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हे प्रमाण, जे वयाचं प्रमाण आहे, ते सुद्धा खूप कमी झालेलं आहे. म्हणजे आता तर पूर्वी आपण ऐकत होतो की 50शी नंतर हृदयविकाराचा झटका आला, 50शी नंतर हार्ट अटॅक आला. पण आता कसं होत आहे, आता 20, 25, 30 या वयोगटापासूनच या आजारांना सुरुवात झालेली आहे. अनेक बातम्या न्यूज 18 लोकमतवर सुद्धा तुम्ही बघत असाल आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचत असाल, सोशल मीडियावर वाचत असाल, की कमी वयोगटातल्या व्यक्तींना सुद्धा आता हृदयविकाराचा झटका येऊ लागलाय. अनेकदा जिम करता करता हार्ट अटॅक आला आणि आयुष्य गेलं. बसल्या बसल्या एका सुरक्षा रक्षकाचा जागच्या जागी जीव गेला आणि त्याचं वय होतं 50. तर अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात आणि मग प्रश्न पडतो की असं का होत आहे. तर असं का होत आहे याचं उत्तर शोधण्याचा आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया आणि फक्त याच्यावर बोलूया नको, तर आपल्याला सगळ्यात आधी आपली हेल्थ, सगळ्यात आधी आपल्याला आपण प्रायोरिटी देऊ शकू का, याचा आजपासून नक्की विचार करूया. तर सध्या धकाधकीच्या आपल्या जीवनामुळे आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग हाय ब्लड प्रेशर असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा डायबिटीस असेल, म्हणजे मधुमेह आणि हाय कोलेस्ट्रॉल, अशा वेगवेगळ्या आजारांना आपण तोंड देतो. आणि त्या सगळ्याचं एंड काय आहे, त्या सगळ्याचा जो शेवट आहे तो काय आहे, तर आपल्याला हृदयावर त्याचा परिणाम होतो आणि हृदयविकाराचे म्हणजे हृदयविकार जडू शकतात. आता ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं कारण काय आहे, सगळे डॉक्टर्स सांगतात आणि त्यावर आपण सुद्धा बोललं पाहिजे, की आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण मिठाचं प्रमाण किती ठेवतो. पहिला मुद्दा तो म्हणजे मिठाचं प्रमाण. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती मीठ खातो, आणि तुम्ही बघा, नॉर्मली प्रत्येकाच्या घरी जर एखाद्या भाजीमध्ये अगदी किळभर मीठ जास्त पडलं ना, तर आपल्याला त्या दिवशी ती भाजी जास्त आवडते. कारण सगळ्यांनाच थोडंसं मीठ जास्त खायला आवडतं. त्याने ती चव लागते त्यांना आणि तीच सवय लागते आणि मग तीच सवय त्यांच्या जेवणामध्ये प्रत्येक दिवशी उतरते. म्हणजे थोडंसं मीठ जरी कमी असेल, अळणी नाही म्हणत आहे मी, थोडंसं मीठ जर कमी असेल तरीसुद्धा त्यांना चालत नाही, कारण त्यांना रोज जास्त मिठाची सवय झालेली असते. ही जी जास्त मिठाची सवय आहे किंवा मीठ जिभेला लागलंच पाहिजे अशी जी सवय आहे, ती आपल्याला घातकच ठरणार आहे. कारण अधिक सोडियमचं जे सेवन आहे, ते आपल्या शरीरामध्ये एक थर जमा करायला सुरुवात करतं आणि तो थर जो जमा होतोय, तो ब्लड प्रेशरला निमंत्रण देतो. आता ब्लड प्रेशरला निमंत्रण देतो म्हणजे पुढे काय, तर त्याचा परिणाम हा हृदयावर ताण येण्यावरच होणार आहे. कारण ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे हृदयाला जास्त दबावाने काम करावं लागतं आणि मग जास्त दबावाने हृदय जर काम करत असेल, तर मग हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे प्रयत्न करा, हळूहळू सवय करा, की मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कमी करू शकाल का. अगदी सोडणं शक्य नाही, कुणालाच बेचव खायला आवडणार नाही, पण आपण अधिकचं मीठ घेत नाही आहोत ना, आपल्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण अधिक नाही आहे ना, हे मात्र नक्की आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. दुसरा विषय आहे तो म्हणजे प्रोसेस्ड फूड.
आत्ताच्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला 9-9 तास ऑफिसमध्ये राहावं लागतं आणि 2-2, 3-3 तास प्रवास करावा लागतो. म्हणजे बहुतांश लोकांचा दिवस हा बाहेरच जातो आणि अशा वेळेला आपण प्रोसेस फूड जे आहे त्याला पसंती देतो. अनेकांच्या जीवनाचा तो भाग झालाय कारण ते पटकन होतं, ते सहज उपलब्ध असतं आणि वेळ वाचतो आणि आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते सोपं आहे आणि म्हणून आपण त्याला पसंती देतो. पण ते आपल्याला हानिकारक ठरतं जर त्याचा आपण सलग कायम वापर करत असू तर. एखाद्या दिवशी कधी खाल्लं, वन्स इन अ ब्लू मून कधी खाल्लं तर नाही. मी असं म्हणते की सलग सातत्याने जर आपण प्रोसेस फूड आपल्या आहारामध्ये ठेवत असू तर त्याचा मात्र गंभीर परिणाम आपल्या शरीरावर त्याचा होतोय. सलग आणि अनेकदा असं प्रोसेस फूड खाणं टाळू शकत असाल तरच ते उत्तम आहे. रक्तवाहिन्यांमध्ये एक प्लाव जमा होतो, म्हणजे एक ब्लॉकसारखं जमा होतं प्रोसेस फूडमुळे. एक थर, परत एकदा थरच म्हणेन मी, की एक थर तयार होतो आणि तो जो लेअर असतो तो रक्तप्रवाह संथ व्हायला त्याचा म्हणजे ते बाधित करतं, रक्तप्रवाह बाधित करतं. प्रवाह प्रोसेस फूड्समुळे हळूहळू संथ व्हायला लागतो आणि ते खूप गंभीर आहे. त्यामुळे प्रोसेस फूडचा वापर आपण कमीत कमी करू शकू का? आपण घरातलं शिजवलेलं ताजं अन्न खाऊ शकू का? याकडे भर दिला जायला हवा. आता कसं आहे, जेव्हा आपण ह्या सगळ्या टप्प्यांवर आणि मुद्द्यांवर बोलतोय त्याच्या पुढे जाऊन हेही बघावं लागेल की व्यसनं, व्यायाम या सगळ्याचा दिवसभरामध्ये आपला संबंध किती येतो. आपण ते सगळ्यात शेवटी बोलूया. तर दुसरा मुद्दा आहे प्रोसेस फूडचा, की तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोसेस फूड कमी करू शकत असाल का? तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, नुकसान काहीही होणार नाही. उलट नुकसान होईल जर तुम्ही अनेकदा आणि सलग प्रोसेस फूड खात असाल तर. तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या बाधित करण्याचं काम हे प्रोसेस फूड करतं जर सलग त्याचं सेवन होत असेल तर. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सगळे डॉक्टर्स सांगतात, सगळेजण सांगतात, पण तरी पण आपण काही ऐकत नाही. आपण सगळीकडे वाचतो देखील की साखरेचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये, आपल्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये कमीत कमी असलं पाहिजे. खरं तर अनेकदा म्हणजे हास्याच्या पातळीवर किंवा जोकच्या पातळीवर अनेक जण म्हणतात की साखरेचा जो डबा असतो तुमचा त्याच्यावर लिहून ठेवायचं विष म्हणून. म्हणजे साखर जेवढी तुम्ही कन्झ्युम कराल तेवढी ती विषाचं काम करते आणि म्हणून त्याच्या डब्यावरच विष असं लिहून ठेवायचं. असं एक आपण म्हणूया एक हास्याच्या पातळीवर आपण त्याला घेऊया, पण खरंच हे विषाचं काम करतं असं अनेक डॉक्टर्स आणि तज्ज्ञ सांगतात. कारण इन्शुलिन इनबॅलन्स करण्याचं काम, जे साखर जर तुम्ही जास्त घेतलीत तुमच्या शरीरामध्ये तर इन्शुलिन्स इनबॅलन्स करायचं काम हे साखर करतं. आणि साखरेचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल, त्याचं सेवन जर तुम्ही दिवसभरात जास्त वेळा करत असाल तर अनेक प्रकारचे धोके आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा तर लठ्ठपणाचा धोका आहे, जाडेपणाचा धोका आहे. मोठमोठे लेयर्स तयार होतात साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये आणि त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. याने अंगावर सूज येणे हळूहळू, म्हणजे जर जास्त प्रमाण असेल, अतिरेक असेल जर साखरेचा तर अंगावर सूज येण्याचे प्रकार आपण बघतो. ब्लड प्रेशर तुमचं वाढायला या साखरेचं कारण ठरतं, म्हणजे साखर कारणीभूत असते ब्लड प्रेशर वाढायला. ग्लुकोजचं प्रमाण वाढतं जर साखर तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर. एखाद्याला प्रचंड गोड चहा प्यायची सवय असते आणि मग तो गोड चहा एकदाच नाही प्यायला जातो, दिवसभरातनं 6-6 वेळा प्यायला जातो. मग हे मात्र हानिकारक आहे, कारण हा अतिवापर आहे साखरेचा सुद्धा. एखाद्याला जेवणामध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये अनेक जण साखर वापरतात, भाजीमध्ये, आमटीमध्ये. मग अशा वेळेला जर ते प्रमाण जास्त असेल तर त्याचा फटका मात्र नक्की तुमच्या शरीराला बसणार, कारण दिवसभरात तुम्ही किती साखर कन्झ्युम करता आणि मग तसं जर बघायला गेलं तर ते पूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही किती कन्झ्युम करता आणि पूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही कन्झ्युम करता किती साखर, आणि मग असं सलग होत गेल्यामुळे त्याचा फटका नक्की तुमच्या शरीराला बसू शकतो. आणि सरते शेवटी ब्लड प्रेशर वाढणं किंवा ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, हे सगळं काय कशाचं द्योतक आहे. तर हे सगळं जर झालं तर त्याचा परिणाम शेवटी हा कुठल्याही परिस्थितीत हृदयविकारावरच होणार आहे किंवा हृदयावरच होणार आहे, म्हणजे हृदयाचे विकार व्हायला त्याचा परिणाम होणार आहे. पुढचं आता जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे, तो म्हणजे तुमचं जर दिवसभराचं शेड्यूल हे आळसावलेलं असेल
उशिरा उठायचं, रात्री उशिरा झोपायचं, खूप वेळ तुमचा स्क्रीन टाईम आहे, तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची तुम्ही स्वतःला शिस्त लावून घेतलेली नाही, तुमच्या व्यायामाचं प्रमाण अजिबातच नाही आहे, तुम्ही चालत नाही आहात दिवसभरामध्ये, तुम्ही जवळच्या जवळ जाता, बसून पूर्ण वेळ काम करता, पुन्हा येताना सुद्धा तुमच्या गाड्या किंवा काय वापरता आणि मग तुमचं शरीर हललेलं नाही राहते, म्हणजे हलत नाही आहे, एनर्जेटिक नाही आहे, ते योग्य पद्धतीने काम करणार नाही आणि त्यामुळे मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि मग सगळं जडत्व यायला लागतं. हे सगळं प्रचंड हानिकारक आहे. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीने व्यायाम करत नसाल, कुठल्याही पद्धतीने शिस्त तुम्ही तुमच्या जीवनाला लावलेली नसेल, तुम्ही अतिरिक्त जेवत असाल, अतिरिक्त तुम्ही कमी झोप घेत असाल आणि अतिरिक्त स्क्रीन टाईम तुमचा असेल, हे सगळं तुमच्या आयुष्याला प्रचंड हानिकारक आहे आणि हे तुम्हाला अपायकारक ठरू शकतं. हे तुमच्यासाठी हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत तुम्हाला पोचवू शकतं. त्यामुळे सगळ्यात आधी जी तरुण पिढी आहे, म्हणजे माझ्याहून जे वयाने लहान आहेत, माझ्या वयाचे आहेत, त्या सगळ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि 40शी नंतर तर सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी दरवर्षी आपण एकदा तरी आपलं सगळं बॉडी चेकअप करतो का ते बघितलं पाहिजे. वेळोवेळी म्हणजे तुम्हाला कधी कधी असं होतं की तुम्हाला अजिबातच डॉक्टरची गरज पडत नाही, महिनोन तुम्ही डॉक्टरकडे जात नाही कारण तुम्ही आजारीच पडत नाही, पण अशा वेळेला दर 6 महिन्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे की आत्ता या वयामध्ये या माझ्या जगण्याच्या पद्धतीमध्ये या कामाच्या पद्धतीमध्ये मी काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे आणि छोट्या छोट्या काय गोष्टी आहेत ज्या आपल्या आहारामधनं आपल्याला सुदृढ ठेवू शकतील, असा काही सल्ला आपण डॉक्टरांकडनं घेतला पाहिजे. तर चौथा मुद्दा होता तो म्हणजे आळसावलेलं तुमचं आयुष्य. जर तुम्ही आळसावलेले असाल, जर तुमच्या आयुष्यात व्यायाम दूरदूरपर्यंत नसेल, तुमचं शरीर हलतं नसेल, फ्लेक्झिबल तुम्ही नसाल, तर या सगळ्याचा फटका ते म्हणजे हृदयाचे कुठलेही विकार तुम्हाला पुढच्या काळामध्ये जडू शकतात आणि ते थेट हृदयाच्या विकारापर्यंत जात नाही तर तुम्हाला वेगवेगळे छोटे छोटे आजार, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, असं काहीतरी लॉंग टर्मसाठीचं तुम्हाला जडतं आणि मग त्यानंतर तुम्ही हृदयविकारापर्यंत पोचता. तर त्यामुळे आपण हेल्दी कसे राहू ही आता आजपासून तुमची प्राथमिकता असली पाहिजे. तर शेवटचा जो मुद्दा आहे व्यसनाविषयी मी बोलतेय. कुठल्याही गोष्टीची सवय असणं, थोडीशी ती कन्झ्युम करणं आणि अतिरेकी त्याचं सेवन करणं, एखाद्या गोष्टीचं व्यसन असणं, दारूचं व्यसन असणं, सिगरेटचं व्यसन असणं, तंबाखूचं व्यसन असणं, हे गंभीरच आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर होत असेल तर तो तुम्हाला शरीराला अपायकारक ठरणारच आहे आणि तसं जर होत असेल तर तुम्हाला ते कमी करणं नितांत गरजेचं आहे. शेवटी आप है तो जहान है, तुम्ही आहात, तुमचं शरीर आहे तर तुम्ही पुढचं जग आयुष्य बघू शकणार आहात, तुमची स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. त्यामुळे जी सगळ्यात सध्या कमी प्रायोरिटीची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्याकडे करत असलेलं दुर्लक्ष. अत्यंत कमी प्रायोरिटीने बघतो आपण. माझं आयुष्य, माझं हेल्थ याकडे आपण खूप कमी प्राथमिकतेने बघतो. तर आता आपल्याला गरज आहे, म्हणजे सगळ्या तरुणांना ही गरज आहे की आपलं आरोग्य, आपलं हेल्थच शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहे. आपली शरीर, आपलं बॉडी हेच आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं शरीर टिकवू शकत असाल, ते मेंटेन करू शकत असाल तर तुम्ही अधिक समृद्ध होऊ शकणार आहात, समृद्धतेच्या दृष्टीनं मार्गीक्रमण करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आता हे 5-6 मुद्दे तुमच्यापर्यंत मांडले, हे काही रॉकेट सायन्स नव्हतं, तुम्हा सगळ्यांना पण माहिती आहे. कंपाईल करून कदाचित ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, पण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की सगळ्या तरुणाईनं जसं तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि दिशेनं धावता आहात तसंच हेल्थकडे लक्ष द्या. तुम्ही जितकं स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्याल, काही गोष्टींवर नियंत्रण ठेवाल, तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्याल, तुमच्या खाण्यापिण्याकडे, त्याच्या वेळांकडे लक्ष द्याल आणि तुमचं व्यसन जर कुठलं असेल ते थोडंसं दूर ठेवाल तर खरोखर तुम्ही तुमची स्वप्न ही अनेक वर्षांपर्यंत, खूप कालावधीपर्यंत पूर्ण करू शकाल आणि समृद्धतेकडे वळू शकाल. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जर या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाची मनं दुखावली असेल, काही चुकीचा विषय तुमच्यापर्यंत गेला असेल तर मला क्षमा करा, पण एवढं मात्र नक्की करा की तुमची हेल्थ ही तुमची प्राथमिकता असेल. कमेंटमध्ये मला तुमच्या व्ह्यूजसुद्धा तुमचे ऐकायचे आहेत, त्यामुळे कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला.